आपण मोठे झाल्यावर जेव्हा आपल्या लहानपणाकडे बघतो तर आपल्याला वाटतं की सगळं किती छान होतं, सगळं किती मस्त होतं. पण ते खरंच तेवढं चांगलं असतं का? हॅलो. आज मी नाळ या फिल्मबद्दल माझे काही थॉट्स शेअर करणार आहे. तर पुढे बरेचसे स्पॉयलर्स असतील. नाळ ही गोष्ट एका लहान मुलाची आहे, म्हणजे चैत्याची आहे. एके दिवशी त्याला त्याचे मामा भेटतात आणि त्याला सांगतात की त्याची खरी आई वेगळी आहे. तेव्हापासून त्याची एक धडपड सुरू होते की त्याची खरी आई कोण आहे, कुठे आहे हे जाणण्याचा. अशा या खूप स्वीट आणि इमोशनल गोष्टीमध्ये बऱ्याचशा थीम्स आहेत. एक म्हणजे गाव आणि गावाकडची लोक. एकीकडे आपल्याला एक प्रयत्न केलेला दिसतो की गावाला खूप रोमॅन्टिसाइज न करण्याचा आणि गावाच्या लोकांनाही एक स्टिरिओटिपिकल लेन्सनी न बघण्याचा. म्हणजे असंही नाही दाखवलं की गाव किती छान, गाव किती सुंदर, गावाचं ते साधं सुंदर आयुष्य, असंही नाही दाखवलंय. आणि असंही नाही दाखवलंय की गावाची लोक म्हणजे एका पर्टिक्युलर ॲक्सेंटमध्येच बोलणार, की तो ॲक्सेंट एकदम असा एक्झॅजरेटेड असणार, एकदम असा एका कॅरेक्टरचं कॅरिकेचर करण्यापर्यंतचं, किंवा ते पर्टिक्युलर एक शिवीच देत आहेत सारखं सारखं, असंही नाही दाखवलं. आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते चांगले असो किंवा खराब असो किंवा कसेही असो, ते आपल्याला रिअल असल्यासारखे वाटतात. आणि त्यांना बघून आपल्याला जाणवतं की गावाची लोक आणि शहरातली लोक ह्यामध्ये जर कोणता मेन फरक असेल तर तो परिस्थितीचा आहे. आता ही परिस्थिती नेमकी कशी आहे? फार चांगली तर नाही आहे. गावात पक्का रस्ता नाही, गावात पक्का टॉयलेटही नाही. आजी जेव्हा बैलगाडीने तिला जावं लागतं तिच्या नातेवाईकांकडे, आणि तिथे जाता जाता ती ऑन द वे ती मरते. आणि मग ते जेव्हा होतं तेव्हा काही हॉस्पिटल जवळ नाही, काही क्लिनिक नाही. तर ही परिस्थिती अशी खूप खराब आहे. आणि आता हे दाखवताना खूप सोपं झालं असतं, एक टिपिकल पॅरलल सिनेमा किंवा त्या लेन्सनी दाखवणं की बघा हे गाव किती मागासलेलं आहे, किती खराब परिस्थिती आहे. पण फिल्म चा चार्म असा आहे की ती फिल्ममध्ये आपण ही जी रियालिटी आहे ती रियालिटी आपण बघतो. पण त्याच्यामध्येही आपण बघतो की ह्या रियालिटीमध्ये जे माणसं जगतायत ते काय असं होपलेस नाही आहेत. म्हणजे ते या सिच्युएशनला फेस करतायत आणि त्या सिच्युएशनला फेस करता करता ते आपला एक आनंद शोधतायत, आपलं एक आयुष्य जगण्याचा काहीतरी एक मार्ग शोधतायत. अजून डेप्थमध्ये जर आपण बघितलं तर नाळ फिल्मची जी मेन थीम आहे ती आहे, म्हणजे की अशा समाजात आणि अशा अवस्थेत अडॉप्शन कसं होत असेल आणि त्याचे लोकांवरती काय परिणाम होत असतील. एकीकडे आपण बघतो की चैत्याची अडॉप्टिव्ह आई म्हणजे सुमे, तिला एक अँझायटी आहे की आता या अडॉप्शनबद्दल चैत्याला कसं सांगावं, हे सांगितल्यावर त्याला कसं वाटेल, तो तिच्याकडे कसं बघेल. दुसरीकडे चैत्याला जन्म देणारी आई आहे, तिचा एक वेगळाच ट्रॉमा आहे की तिला आपल्या मुलाला कोणाला तरी द्यावं लागलं. आता ते का द्यावं लागलं ते ह्या पिक्चरमध्ये एवढं एक्सप्लोर नाही केलं, ते कदाचित पार्ट 2 मध्ये अजून असेल. पण आपल्याला तिचा तो ट्रॉमा दिसतो. आणि ऑफकोर्स चैत्य आहे जो जरी खूप लहान असेल तरी त्याला कळतं की आपल्यापासून काहीतरी खूप महत्त्वाचं लपवलं गेलं आहे. असं सगळं असताना फायनली स्टोरी पुढे सरते आणि चैत्याला कळतं की भाई जरी आपली ही अडॉप्टिव्ह आई असली तरी हे नातं खरं आहे, हे प्रेम खरं आहे, आणि तो तिला एक्सेप्ट करतो. आणि त्यानंतर तो आपल्या मज्जा मस्तीमध्ये गुंततो. पण याचा अर्थ हा आहे का की सगळं आता खूप छान झालंय, सगळं खूप मस्त आहे? पण तसंही नाही आहे. कारण जो रेडकू मेलेला होता त्याला स्टफ करून त्याच्या आईकडे नेलं गेलंय, जेव्हा जाऊन त्या म्हशीने दूध दिलंय. म्हणजे एक जी सर्व्हायव्हलची जी स्ट्रगल आहे ती चालू होती आणि चालू राहणार आहे, असा अर्थ मला तरी वाटला या सगळ्या गोष्टीमधनं. तर ओव्हरऑल आपल्याला एक दिसतं की ह्या फिल्ममधनं की लोक आता लहान असो किंवा मोठी असो ते काही ना काही करून
एका इम्परफेक्ट परिस्थितीमध्ये आपला मार्ग शोधतायत, आपला एक आनंद शोधतायत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तुमचे थॉट्स कॉमेंट्समध्ये नक्की शेअर करा.